सर्वांना नमस्कार. सर्व शिक्षक अभ्यासधारकांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून. मित्रांनो, टेट परीक्षा आता लवकरच होणार आहे, परंतु त्याचं नोटिफिकेशन कधी येणार, जाहिरात कधी येणार, नक्की कोणती कंपनी टेट परीक्षा घेणार, ऑनलाईन का ऑफलाईन, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून देतो मित्रांनो तुम्हाला. त्यासाठी सर्वांनी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जी व्हिडिओची लिंक आहे ती सर्वांना शेअर करा. जे काही तुमचं गेट नोटिफिकेशन आहे त्याच्यावर क्लिक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलची नोटिफिकेशन येऊन जाते. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय आपली जी काही MSc जी काही वेबसाईट आहे परीक्षा परिषद पुणे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही प्रसिद्धीपत्रक आहे ते तुम्ही पाहिलं असेल तर याच्यावर ही साईट तुम्ही वेळोवेळी ओपन करा. याच्यावरती तुम्हाला टेट परीक्षेचं जे काही नोटिफिकेशन ते येणार आहे. ते कुठे येणार आहे तर इथे पहा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी, ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला एक पुन्हा एक वेबसाईट आहे, त्याच्यावर क्लिक केलं की PDF डाउनलोड होईल. आता ही PDF डाउनलोड केलेली आहे, आपण पाहिलेलं आहे जे काही प्रसिद्धीपत्रक आहे ते. तर यामध्ये सांगितलं आहे त्यांनी की ही ऑनलाईन स्वरूपात परीक्षा होणार आहे. कशी ऑनलाईन, कधी होणार आहे, मे आणि जूनच्या दरम्यान. त्यासाठी तुम्ही तुमची पूर्वतयारी करून ठेवा. हे जे काही प्रसिद्धीपत्रक आहे जे निवेदन ते पाहिलेलं आहे, यामध्ये सांगितलेलं आहे की ऑनलाईन स्वरूपात, येथे पहा ऑनलाईन स्वरूपात लिहिलेलं आहे. तर ही काय होणार आहे, ती होणार आहे. परंतु सर्व अभियोग्यताधारकांना की असं वाटत आहे की सर नक्की नोटिफिकेशन कधी येणार. आता हे प्रसिद्धीपत्रक येऊन 15 दिवस झालं, नक्की कधी येणार. तर त्या संदर्भात मी परीक्षा परिषदेला कॉल केला होता आणि कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यांना विचारलं की सदर ही अभियोग्यता चाचणी आहे टेट परीक्षा, त्याचं नोटिफिकेशन कधी येणार आहे. तर त्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे की पुढच्या आठवड्यात. मग मला पुढच्या आठवड्यात म्हणजे नक्की केव्हा येईल, तर त्यांनी सांगितलेलं आहे की 10 ते 12 तारखेपर्यंत येऊन जाईल नोटिफिकेशन. अशा पद्धतीने हे जे काही नोटिफिकेशन आहे म्हणजेच जाहिरात, फॉर्म भरण्याचे जे काही लिंक आहे ती आपल्याला लिंक पुढच्या आठवड्यात ओपन होणार आहे. म्हणजे पुढच्या आठवड्यापासून आपण ती फॉर्म भरण्याची आपण कार्यवाही करणार आहे. परंतु एक प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे की नक्की जर फॉर्म भरायसाठी ही जी काय ती लिंक कधी चालू होईल, तर ते आपण एक 10-12 तारखेनंतर चालू होईल, परंतु किती दिवस भेटतील त्या संदर्भातही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि सर्वांनी आपल्या या चॅनलला लाईक करा. वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत माहिती देतोयच, त्यामुळे तुमचं पण काम आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता त्यांना विचारलं आपण की कधी, त्यांनी सांगितलं पुढच्या आठवड्यात 10 ते 12 तारखेपर्यंत. परंतु त्यामध्ये पण असं वाटत आहे की नक्की आता हे आपल्याला किती दिवस फॉर्म भरायसाठी आपल्याला मुदत देतील. तर निश्चितपणाने माझ्या मते हे 20 ते 22 दिवस आपल्याला फॉर्म भरायसाठी मुदत देतील. आणि ही मुदत आपल्याला 20 ते 22 देतील. पण ते अगोदर त्यांना दुसरा एक प्रश्न केला मी की मॅडम, ही जी काय परीक्षा आहे ती परीक्षा नक्की कोण कंडक्ट करणार आहे. मग त्यामध्ये आपण पाहिलं 2017ला महापरीक्षा पोर्टलने घेतली होती आणि आता IBPS, आता TCS पण आहे. तर म्हटलं कोण घेईल, त्यांना म्हटलं TCS घेईल का IBPS घेईल. तर त्यांचं असं सांगणं आलं या कॉलच्या माध्यमातून की पाहू शकता आपण की आता हे परीक्षा नक्की कोण घेणार. आपण त्यांना म्हणजे प्रश्न केला होता. तर ते ह्याचं उत्तर असं आहे की त्यांनी सांगितले जी काही नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनमध्ये सदर कंपनीचं कोण कंडक्ट करणार आहे त्याचं कंपनीचं नाव असणार. परंतु मी सर्व अभियोग्यताधारकांना, पूर्ण सर्व महाराष्ट्रातल्या सर्व अभियोग्यताधारकांना एक सांगू इच्छितो, मित्रांनो, परीक्षा कोणी पण घेऊ द्या आणि शक्यतो मला असं वाटतंय 90% ही परीक्षा IBPS पॅटर्नच घेणार आहे, 90%. त्यामुळे कोणीही असं मनामध्ये कन्फ्यूज होऊ नका की आम्ही IBPS पद्धतीनुसार अभ्यास केलाय, आम्ही ऑनलाईन लेक्चर IBPS पॅटर्ननुसार करतोय, मग आता कसं होईल TCSने घेतलं तर किंवा कोणी, काही टेन्शन घेऊ नका. परीक्षा ही जवळजवळ 90% IBPS पॅटर्ननुसारच होईल. आणि जरी कोणी दुसरं कंपनी घेतली तरी मित्रांनो, IBPS पॅटर्न हा असा आहे की ज्याचा तुम्ही अभ्यास केलाय तो खूप आपण समजतो की बाबा अवघड आहे वगैरे बँकिंगच्या ह्याच्या, ठीक आहे. परंतु त्यातून तुमचा एवढा सराव होईल, एवढा सराव झालेला आहे आत्ताही की कोणतीही बाकीची परीक्षा घेतली कोणी तरी तुम्हाला काहीही वाटणार नाही, उलट एकदम सोपा पेपर तुम्हाला जाईल. त्यामुळे त्याचं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर अशा पद्धतीने आपला जे काय आहे ते तुमच्यापर्यंत, म्हणजे ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मित्रांनो, पुढच्या आठवड्यापासून जी काय पुढच्या आठवड्यात 12 तारखेपर्यंत आपण जास्तीत जास्त, आपण 10 तारीख तरी पण 12 तारखेपर्यंत आपण त्याची ही करूया की लिंक येईल आणि आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात होईल. पण एक प्रश्न पडला असेल की सर आता नवीन आर्थिक वर्ष चालू झालेलं आहे,
मग आता सगळे डॉक्युमेंट आपल्याला नवीन लागणार आणि आता आमच्याकडे जे डॉक्युमेंट होते ते मार्च एंडिंगपर्यंत होती. मग आता नॉन क्रिमिनल लागणार अपलोड करायला किंवा का वेगळं काय असेल. आता ह्याच्यामध्ये काय असतं तर फक्त नॉन क्रिमिनलच महत्त्वाचं असतं की जे आर्थिक वर्षामध्ये नवीन बदलतं. आपलं डोमसाईल तर नाही बदलणार, कास्ट सर्टिफिकेट नाही बदलणार, त्यानंतर बाकी काय असेल कास्ट रिलेटिव्ह ते नाही, परंतु फक्त नॉन क्रिमिनल. मग आता हे ओबीसी कॅन्डिडेट किंवा इतर काय कॅटेगरी आहेत त्यांना ते कंपल्सरी लागतं अपलोड करायला. मग आता त्यांनी मग नक्की कोणतं अपलोड करायचं. त्यांनी आता मागं तर त्यांनी सेकंड फेजसाठी काढलं असेल त्यांनी. मग आता ज्यांनी सेकंड फेजसाठी नॉन क्रिमिनल काढलं त्याची 3 वर्ष व्हॅलिडिटी असते, त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांनी काढलंच नाही मग त्यांनी आता 1 एप्रिल नंतर जर काढलं त्यांनी तर त्यांचं भेटायला जवळजवळ महिना राहणार. आणि सर फॉर्मची डेट तर तुम्ही म्हणताय 20-22 तारखेपर्यंत, म्हणजे 20-22 दिवस भेटेल. तर मित्रांनो आपण एक सरासरी विचार करा, ज्यावेळेस लिंक ओपन होईल किंवा तुम्ही आता एक 2-4 दिवसामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट नॉन क्रिमिनलसाठी काढले आणि ते तुम्ही सबमिट केले तर तुम्हाला महिनाभरामध्ये ते नॉन क्रिमिनल भेटणार 100%. परंतु आता तुम्हाला असं वाटेल की सर मग आम्हाला आम्ही कसं काय जर 20-22 दिवस जर लिंक भेटली आपल्याला फॉर्म भरायला. तर मित्रांनो बरोबर आहे, 12 तारखेनंतर किंवा जास्तीत जास्त 15 तारीख धरू, 15 तारखेपर्यंत नोटिफिकेशन आलं. त्यानंतर जर फॉर्म भरायचं चालू झालं त्यानंतर 22 दिवस म्हणजे एप्रिल महिन्याच्या एंडिंग किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्हाला फॉर्म भरणं भेटणार आहे. मग तोपर्यंत तुमचं निघू शकते ना, ती काही टेन्शन घेऊ नका. फक्त एकच सांगणं आहे हाडके सरांचं, मित्रांनो तुम्ही फक्त अभ्यास चालू ठेवा आणि सोशल मीडियावर तुम्ही जरा कमी राहा. फक्त जास्तीत जास्त तुमचं हे लक्ष अभ्यासावर पाहिजे आणि त्यातही तुमचा सेल्फ स्टडी. मी वेळोवेळी सांगत आलोय, तुम्ही पहा मित्रांनो मागचे 4-5 महिन्यापासूनची व्हिडिओ पहा तुम्ही. मी तुम्हाला हेच सांगत आलोय, सेल्फ स्टडी हा तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला मार्क मिळवून देणार आहे. जर एखाद्याने क्लास लावले असतील ऑनलाईन वगैरे 100% करा ते, परंतु त्यातूनही तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडीला सरावासाठी वेळ द्या. कारण गणित बुद्धिमत्ता म्हणलं तर त्यासाठी तुम्हाला रोज 4 ते 5 तास तुम्हाला त्या विषयाला द्यायचेच आणि हे दिलेच पाहिजेत. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत सांगायचं आहे. नोटिफिकेशन येत्या 1-10 दिवसामध्ये येऊन जाईल, काही काळजी करू नका. वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत अपडेट देतच आहे. फक्त तुमचं काम आहे की आपलं कशात तर अभ्यासामध्ये आपलं लक्ष पाहिजे, बाकी काही नाही. फक्त तुम्हाला 60 दिवस आहेत मित्रांनो. त्या 60 दिवसामध्ये तुम्ही निश्चितपणाने अतिशय छान पद्धतीने अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला पुन्हा टेट परीक्षा देण्याची वेळ येणार नाही. कारण आपण पाहतोय 2017-2022-23चा बरेच कॅन्डिडेट आहेत. आत्ताही नवीन एवढ्या 2 वर्षात D.Ed B.Ed झालेले आहेत. एवढा माहोल आहे म्हणून काय आपण काय थोडंसं हे व्हायचं का, काही नाही. फक्त आपण आपल्या विषय ठेवायचा, अभ्यास करा छान पद्धतीने, सराव चालू ठेवा. तुमचा सराव चालू असेल तर काहीही नाही. परीक्षा कोणी घेऊ द्या, IBPS घेऊ द्या, TCSने घेऊ द्या किंवा दुसरी कोणती कंपनी असल्या, काही काळजी करू नका. फक्त तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित ठेवा आणि रोज तुमचं टाइम टेबल आहे व्यवस्थित ठेवा. त्यानुसार तुम्ही तुमचा फॉलो करा, अभ्यास चालू ठेवा. काही व्हायबल होऊ नका. परीक्षा जरी मेच्या एंडिंगला किंवा जूनमध्ये सुरुवातीला झाली नाही तरी जून एंडिंगपर्यंत जुलैपर्यंत 100% होणार आहे. जेवढं तुम्हाला थोडा वेळ भेटेल तेवढं तुमच्यासाठी ते बेटर आहे. काही काळजी करू नका मित्रांनो. सर्वांनी तुमचा नियोजन अभ्यास चालू असेल, मला हे म्हणजे असं वाटतंय. आता बऱ्यापैकी सगळे जे आपले कॅन्डिडेट आहेत ते सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, तुमचा अभ्यास तुमच्या टाइम टेबलप्रमाणे चालू ठेवा. परीक्षा त्या 10-12 दिवसात डिक्लेअर होईल. काही काळजी करू नका. डॉक्युमेंट आता 1-2 दिवसात काढून ठेवा तुमचे काय असतील ते. निश्चितपणाने तुम्ही अभ्यास केलाय 100% तुम्हाला चांगले मार्क भेटणार आणि माझ्याकडून तुम्हाला सर्व अभ्यागतांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. येणाऱ्या टेट परीक्षेसाठी तुम्हाला निश्चितपणाने चांगला स्कोर येईल, चांगले मार्क घेताल. त्यासाठी मी आपल्या हाडके सर यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.